महाराष्ट्रातील माझ्या तरुण बांधवांनो, जय महाराष्ट्र। या व्हिडिओमध्ये छोटासा मेसेज माझ्या महाराष्ट्रातील तरुण बांधवांना द्यायचा आहे, जे कोणी 10वी 12वी करून बेरोजगार आहेत आणि त्यांना खूप मोठं स्वप्न बघत आहे घरी बसून नाही चालणार। मित्रांनो, खूप काही शिकायचं आहे तुम्हाला, ते शिकून तुमचे स्वप्न बघायचं आहे। तुम्ही जर घरी बसून स्वप्न बघत असाल तर ते काही होणार नाही। हा काळ कठीण आहे। आज मी तुम्हाला एक सरळ आणि खरं सांगायला आलो आहे, परिस्थिती कठीण असली तरी पैसे कमी असले तरी तुमचं भविष्य कसं घडवायचं। आपल्याला ते अनेक लोक विचारतात की एक सर काय बोलत आहे। मी काही नाही बोलत। जे कठीण काळातूनच लोक जे विजय झालेले आहेत तेच लोक आज नामांकित आणि खूप मोठे यश घडलेले आहे। तर मित्रांनो, काय करायचं आहे? शिक्षण खूप मोठं घ्यायचं नाही, कारण की आपल्याकडे भांडवल नाही, खूप सारा पैसा नाही, आर्थिक मजबूती नाही। तर कमी शिक्षण घ्या आणि आपल्या कामाला लागा। जसे वेल्डर आहे, फिटर आहे, प्लंबर आहे, टेक्निशियन आहे, मोटर वाइंडिंगचे काही कोर्सेस आहे। असे खूप सारे गोष्टी जे सराउंडिंग आपल्या जवळपास लोकांना लागणाऱ्या दररोजच्या गरजू कोर्सेस आहे की लोकांना दररोज हे लोक लागतात। जसे वेल्डर, फिटर, टेक्निशियन, हाऊस वायरिंग आणि नंतर आपले मोटर वाइंडिंगचे लोक लागतात। तर याच्यामध्ये कसं असं मित्रांनो, तुम्ही चांगल्या ITI चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही सगळे कोर्सेस केले तर तुम्हाला येणारा काळ जे काय असेल या काळामध्ये तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकतात, कारण की टेक्निशियन लोकांना खूप डिमांड आहे। तुम्ही मित्रांनो ह्या कोर्सेस करून घ्या, चांगल्या इन्स्टिट्यूटमधून किंवा ITI कॉलेजमधून किंवा अनुभव घ्या, कुठेतरी कामाला लागा, हे काम करा आणि तुमचं भविष्य घडवा। घरी बसण्यापेक्षा हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। घरी बसण्यापेक्षा तुम्ही घरी बसून आईवडिलांच्यावर काम अवलंबून असतात, तुमच्यावर तुमचे आईवडील अवलंबून राहायला पाहिजे मित्रांनो। त्यासाठी मला एक सांगायचं आहे, तुम्ही घरी बसू नका, छोटे मोठे कामं करा, छोटे मोठे व्यवसाय करा, कामाला लागा आणि छोटे मोठे कोर्स करून आणि तुमचं भविष्य तुम्ही घडवा। कारण की तुम्ही जर कोर्सेस केले तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे। जर तुम्ही एक्झाम्पल वेल्डरचं किंवा फिटर किंवा फॅब्रिकेटर असे काही कोर्सेस केले तर येणारा काळ तुमचा आहे। कसा? तुम्हाला जर बिल्डिंग जमत असेल तर तुम्ही छोटे मोठे काम घेऊ शकतात, शेडचे कामं घेऊ शकतात, फॅब्रिकेटचे कामं घेऊ शकतात, शहरामध्ये येऊन तुम्ही मोठे मोठे कामं घेऊ शकतात, कारण की तुमच्याकडे अनुभव आहे। त्याच्यामुळे तुम्हाला लाखो रुपये तुम्ही कमवू शकतात। आज तुम्ही आईवडिलावर अवलंबून आहे, तुम्ही थांबू नका, गाव सोडा, गावामध्ये काहीच नाही आहे। गावात असाल तर दूध डेअरीचा धंदा करा, लोकांकडून दूध जमा करा, ते जमा करून मार्केटला घेऊन जा, त्याला सेल करा, असे काही करा। गावात बसून वेळ वाया घालू नका। वेळ खूप महत्त्वाची आहे, तुमचं वय महत्त्वाचं आहे, तुमच्या आईवडिलांसाठी तुमचा वेळ महत्त्वाचा आहे, तुमचं वय महत्त्वाचं आहे मित्रांनो। तर मला एकच सांगायचं आहे, कमी वेळामध्ये काही करता येईल, आपण काय करायचं आहे हे ठरवा, नाहीतर असंच जीवन जगणार, वेळ वाया जाणार आणि एक दिवस येणार लग्न करणार आणि बेरोजगार राहणार। त्याच्यासाठी आळशीपणा सोडा, कामाला लागा, जे काम मिळेल ते काम करा आणि त्या कामाला प्रेम करा। कामावर जो प्रेम करेल त्याच्यावर लक्ष्मी प्रेम करेल। जेव्हा पैसा एवढा येईल मित्रांनो, कारण तुम्ही मेहनत करत आहात, मेहनत केल्याशिवाय तुमच्याकडे पैसा जमा होणार नाही। आणि गावाकडे वेळ वाया घालू नका। वाया घालत असेल तरी ते दररोज 1000 रुपये कमवून आणायचं, तर तुमचं येणारा काळ तुमचा असेल। नोकरी करणारा माणूस फक्त स्वतःचं आयुष्य बदलू शकतो मित्रांनो। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही इतराचे बी आयुष्य बदलू शकतात। ही खूप मोठी संधी आहे, फक्त या ओळखण्याची आणि पकडण्याची गरज आहे की आपल्याला काय करायचं आहे। स्वप्ने मोठे बघा, सुरुवात छोट्याशा पावलांनी का होणार, पण तुम्ही सुरुवात करा, हार मानू नका। तुमच्याकडे खूप ताकद आहे, तुमच्याकडे खूप क्षमता आहे, तुमच्याकडे खूप विश्वास आहे, असे समजून तुम्ही आजच तुम्ही संघर्ष करायला तयार व्हा आणि उद्या यश तुमच्याकडे येणार मित्रांनो। एवढाच मी तुम्हाला सांगू इच्छितो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।